गावचं म्हणायचं पाहुणं? गाव हा? अक्कलकोट. ती म्हणजे कशाबद्दल बोलताय? हार घेऊन या की. नाही नाही घेतात कशाला एवढी भीती वाटते तर? आओ, त्या बँकेच्या लॉकरमधून हार घेऊन या की. काय नाही नाही कशाला पाहिजे तुला हार अहो ऐकून तरी घ्या आधी. काय आधीच नाही नाही नुसत्या तिजोऱ्याच भरून ठेवा. वापरायचं म्हटलं की चोरी होईल, हे होईल, ते होईल. मग घेतात कशाला एवढी भीती वाटते तर? एवढं बोलून दाखवायची काही गरज आहे का? हा बोलून दाखवायला करताच तसं. पैसा असून या माणसाला शांती नाही. नुसतं चोरीला जाईल कान, हे होईल कान, कोण घेऊन जाईल का? अगं बोल की आता ऐकतोय की मी. तुम्हाला बोलून काय अर्थ नाही. बोलून तर बसली सगळं. अजून काय असेल तर बोल. काय नाही, उद्या मला मैत्रिणीच्या लग्नाला जायचंय. तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही पण या. नाही मला नाही वेळ. ते माहीतच होतं म्हणून तर म्हंटले. तेवढा एखाद्या सोन्याचा हार घेऊन या मोठावाला. बर बर बघू उद्या सकाळी आणतो. बँक उघडली की. आता नको, रात्रीचं उघड घरात. उद्या सकाळी लवकर निघायचंय मला. जावा आत्ताच. विसरायचा हा माणूस. स्वतःच्या पैशाने घेतलेला हार स्वतःच्या घरात ठेवायला भीती वाटते. जावा आत्ताच. स्वामी, तुम्हीच जरा बुद्धी द्या त्यांना आणि त्यांच्या मनात नाही चोरीची भीती निघू द्या. नमस्ते, बरं झालं तुम्ही भेटलात. नमस्कार नमस्कार. रात्री तुम्हाला मी संध्याकाळी फोन करणार होतो. आपल्या नानांची वनीकरणातली जमीन विकाय निघाली आहे. बघा मग काय होते ते, घेताय का नाही बघा ते. बर बर, मी करतो त्यांना फोन. हा चालेल चालेल ठीक आहे. चालतंय. सांगा मग मला पण. हो हो सांगतो, करतो मी फोन. हा चालेल ठीक आहे. चला. स्वामी लक्ष असू द्या. आलात का घेऊन? हो आणा चावी द्या. जरा जपून व्यवस्थित लक्ष ठेव. हरवलं ना परत म्हणजे सांगितलं नाही. घालून जाऊ की नको? घालून जा, पण लय बाहेर काढून मिरू नको, नाही तर मारतील चोर डालला. हा लग्नात चोर. जाव व्यवस्थित आणि काळजी घे. आणि हा लक्ष ठेव. मी नाही आले माघारी तरी हार पाठवून देईल. चालेल, तेवढा हार ठेवून जा की मग. आले.
हारकडे लक्ष द्या. हा, हा. लक्ष ठेवा. किती पण विचार नाही करायचं म्हटलं तरी मनात विचार येतोच. कोणी चोरल का काय हार, सारखी भीती वाटते बघा. तुम्हीच लक्ष ठेवा आता. काय करू स्वामी? हार कुठे आहे? वा, ती घरात तरी चला. पाणी आणलं मला जरा. हे घ्या हार. निघताना गर्दी होती म्हणून रुमालात लपवलेला. काय झालं? तू एवढी कशाला घाबरली? अहो, आता येताना आमची गाडी ट्रकालाच धडकली असती. काय? कस काय? जीवच वाचवला सांगून. मी येतो जरा शेजारच्या गावात जाऊन. हा, का? कशाला चाललाय? चाललोय, माझं काम आहे. पर्स घेतली म्हणजे नक्कीच बंडल घेऊन काहीतरी आणायला चाललंय. हो, आता शांत बस. तुला सांगितलं ना, माणूस कुठं बाहेर चाललं तर त्याला असं ओकायचं नसतं. जावा जावा. पण काय आणायला चाललंय ते तरी सांगा. जोपर्यंत माहिती होत नाही तोपर्यंत तुमचे तोंड शांत होत नाही. आल्यावर सांगतो म्हटलं ना. नका सांगू, जावा. चला. तिला 1000 वेळा सांगितलंय, बाहेर कुठं जात असताना मध्ये टोकायचं नाही. तर तिचं तोंड बंद राहील तेव्हा ना. आता पडली ना गाडी बंद. हॅलो, आम्ही संग्राम बोलतोय. हां, अहो इथं वनीकरणात माझी गाडी बंद पडली आहे. जरा कुणाला पाठवून देता काय? चालतंय, येतो पुढं चालत मी. हां, द्या पाठवून. हां हां. काय झालं पाहुणं?
काय नाही, जरा गाडी बंद पडली आहे. नेमकं काय झालं काय कळत नाही. पाहुणं गणेशवाडीला जायला हेच रस्ता आहे का? होय होय, हाच रस्ता आहे. चला, मला पण यायचं तिकडं. चला. 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 कोण्या गावचं म्हणायचं पाहुणं? गाव हा? अक्कलकोट. अक्कलकोट. हो. एवढ्या लांब नाही इकडं. इकडे काय कोणी पाहुणे होय? पाहुणं प्रत्येक गावात पाहुणे आहेत. शेत विकायला निघाले ते बघायला निघाले तिकडं. हा, ते एकनाथ नानाचं काय? नाही नाही, तिथं आता गेल्यावर समजल कुणाचं आहे. तुम्ही पण तिकडेच निघालाय का शेत घ्यायला? एवढा कसला विचार करताय? नाही नाही, हे आपलं होय, बघायलाच चाललोय. पटली तर घ्यायची आपली. त्यात पण नक्की नाही झालं का सांगू काय? एवढं भिवून राहिल्यावर कसं जगायचं? भीती म्हणजे कशाबद्दल बोलताय? हे पैसा, सोनं, नाणं हे फक्त मोह आहे. आज आहे तर उद्या नाही. आपण काय घेऊन आलोय, काय घेऊन जाणार आहे? देणारा तोच आहे, घेणारा तोच आहे. मग भीती कशाची? बरोबर आहे तुमचं. एवढ्या कष्टाने कमवलंय, भीती तर वाटणारच ना. आता काय सांगू तुम्हाला. भीती भीती काय असते? आपण मानली तर भीती. संकटाच्या काळात भीती वाटते तुम्हाला, त्यावेळी मन शांत ठेवायचं आणि चालत राहायचं. जे काय असेल ती त्यांच्यावरती सोडून द्यायचं. गेलं तर देणार तोच दुप्पट देईल. काळजी करू नका. बरोबर आहे. चला, आली गाडी. इकडे काय कोणी पाहुणे होय? पाहुणं प्रत्येक गावात पाहुणे आहे. आपण काय घेऊन आलोय, काय घेऊन जाणार आहे? देणारा तोच आहे, घेणारा तोच आहे. मग भीती कशाची? अहो, तो हार ठेवून या की बँकेत. नाही, राहून दे घरातच. तुला वाटेल तेव्हा घालत जा. काय आज दिवस कुठं उजाडलाय? नको बाबा, उगाच हरवला तर जीव घ्यायचे माझा. तुला जमल तेवढी काळजी घेत जा. त्यात पण हरवला तर स्वामी बघून घेतील. आपल्या हिस्सेचं नाही म्हणून सोडून द्यायचं. मला असं का वाटतंय की हा चमत्कार स्वामींनीच घडवून आणलाय. हो, काल वनीकरणात एक माणूस भेटला होता. काल वनीकरणात गेलतो तिकडे ते जमिनीचा सौदा करण्यासाठी. जाताना गाडी बंद पडली रस्त्यात. मला नंतर रिअलाइज झालं की स्वामींनी साक्षात दर्शन दिलं म्हणून. स्वामींचीच कृपा.